तर नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे आपल्या परत एकदा न्यू जर्नीमध्ये. कारण की आपण भरपूर दिवस झालं वर्कआउट बंद केला होता. काही कारणामुळं 1-1.5 महिना वर्कआउट नाही केला. त्यामुळं आपण भरपूरच वेट गेन केलेलं आहे. तर बघा आपण वेट किती गेन केलं आहे. 88.75 वेट झालेलं आहे आपलं. म्हणून म्हटलं आता चला परत एकदा व्यायाम चालू करावा. त्यामुळं आपण स्टार्ट केला आजपासून न्यू जर्नी परत पुशअप मारून घेतले. फ्लॅट डंबल प्रेस मारला. 2 सेट मारून घेतले त्याचे पण. पण म्हटलं लाईटच करून घ्यावा आज, म्हणून थोडं लाईटच केलं. इन्क्लाइन चेस्ट प्रेस पण मारून घेतला. त्याचे पण 3 सेट मारले, पण लाईट वेटच मारलं. त्यानंतर पेक फ्लाय त्याचे पण आपण 2-3 सेट करून घेतले. लाईटच मारत होतो, कारण खूप प्रेस येत होता. पेन पण होत होतं. त्याच्यामुळं म्हटलं आज लाईटच करावं. त्यानंतर आपण घेतलं केबल क्रॉस. केबल क्रॉसचे पण आपण 3 सेट करून घेतले. नंतर आपण करणार आहोत ट्रायसेप. म्हणून ट्रायसेपला आपण मारणार आहोत पुश डाऊन. पुश डाऊनचे पण एक 3 सेट करून घेतले. तर कमेंटमध्ये मला एक गोष्ट नक्की सांगा, आपल्याला पॅन्ट कशी दिसते आज? नवीनच घातली, आज नवीनच ट्राय केली. म्हणून जरा कमेंटमध्ये सांगा मला कशी दिसते. त्यानंतर स्कल क्रश तो पण मारून घेतला. नंतर पंप चेक केला जरा. खूपच पंप झाला होता. फुल गेन झालो आहे मी. त्यानंतर मशीन प्रेस डाऊन करून घेतलं. मशीन प्रेसचे पण 3 सेट करून घेतले. नंतर म्हटलं चला आता लयच दम लागतोय, थोडा कार्डिओ पण करून घ्यावा. म्हणून ट्रेडमिलवर गेलो. ट्रेडमिलवर इन्क्लाइनवर सेट करून थोडंसं इन्क्लाइन पण केलं 5-10 मिनटं. त्यानंतर खूपच तहान लागली म्हणून पाण्याकडे गेलो. पाणी पिऊन घेतलं. पाणी खूप गरजेचं आहे आपल्या शरीराला. म्हणून आपण 3-4 लिटर रोज पाणी पिलं पाहिजे. लक्षात ठेवा सगळ्यांनी. त्यानंतर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रेचिंग पण करून घेतली आपली. स्ट्रेचिंग ही डेली केली पाहिजे. सगळ्यांनी लक्षात ठेवा. जो पण मसल आपण ट्रेन करतो त्याची स्ट्रेचिंग करत जावा. त्यानंतर मग आपण चेंजिंग रूममध्ये गेलो. चेंजिंग रूममध्ये आपण पंप चेक करून घेतला. फुल पंप झाला होता. आपल्याला पॅन्ट खूपच आवडली होती जरा युनिक दिसत होती. कसं वाटतंय जरा खरंच कमेंटमध्ये सांगा जरा तुम्ही. म्हटलं आता बास झालं. चला आता घरी. मग गाडीची चावी घेतली आपली. गाडीला म्हटलं चला, बस झालं आता खूप वेळ थांबली तू. जाऊया घरी. चलो बाय.